धाराशिव जिल्ह्यातील वालवडचा जनावरांचा बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। तितकीच सचिनच्या हॉटेलची झणझणीत आमटी देखील प्रसिद्ध आहे। वालवडच्या बाजाराला जाणारे अनेक जण आवर्जून आमटीची चव चाखण्यासाठी घरूनच भाकरी घेऊन येतात। वालवडच्या जनावरांच्या आठवडी बाजारात सचिन मेंगडे यांचे जेवणाचे हॉटेल आहे। सचिन यांची हॉटेल चालवणारी ही तिसरी पिढी आहे। त्यांच्या आजोबांनी जनावरांच्या बाजारात हॉटेलला सुरुवात केली होती। सचिन हे अपंग आहेत। त्यांच्या पायाला अपंगत्व आहे, त्यामुळे त्यांना नीट चालता येत नाही, परंतु परंपरेने चालत आलेला हॉटेलचा व्यवसाय बंद न पडू देता त्यांनी हा व्यवसाय अविरत सुरू ठेवलाय। दर सोमवारी वालवड येथे आठवडी बाजार भरतो आणि या बाजारात ते हॉटेल चालवतात। त्यातून त्यांना बाजार दिवशी 3 ते 4 हजार रुपयांची उलाढाल होते। त्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीची मदत देखील मिळते। माझ्या आजच्या वडिलापासून धंदा आलेला आहे आणि मी आजच्या वडील वारले, आजोबा गेले आणि त्यानंतर मी धंदा चालू केलेला आहे। आणि खूप दिवसापासून म्हणजे असं की आमच्या इथं वडिलापासून आल्यापासून भाजी गाजलेली आहे आमची नाव, त्यामुळे आम्ही हे जेवणाचं हॉटेल चालू केलेलं आहे। मी भाजी, चपाती, भाकरी वगैरे आत्ता बनवायला लागलो। पहिल्यापासून आमचा भाजीचा व्यवसाय चालू आहे आणि त्यानंतर आम्हाला कसं आता वडापाव हे चालू केले आम्ही आल्यापासून धंद्यात। आणि महत्त्वाचं म्हणलं की मी अपंग आहे, त्यातूनही वडिलापासून आल्यापासून मी चालू केलेले हे धंदा। आणि धंदा बंद करून वाटत ना, धंदा म्हणजे असं की करता येत नाही मला, त्यातून बी मी प्रयत्न करून अपंग असल्यामुळे करतोय धंदा। आणि त्यातून कसं आहे की घरच्यांना सहकार्य म्हणून घरच्यांना बी बाजारात आणतोय मी आणि सहकार्य करून असं धंदा करतोय। माझा धंदा असा आहे की सध्या बरं चालू आहे। 2-3-4 हजार रुपये होतील मला धंद्याला। आचार्यसंघ जातो मी आणि मला 500 रुपये पगार देतात मला। आणि 2 टाईम गेलं की 1000 रुपये पगार भेटते 2 दिवसाची, आदल्या दिवशी 1 दिवस आणि दुसऱ्या दिवशी 1 दिवस आणि स्वयंपाकाची ऑर्डर घेतल्यानंतर त्यांच्या संग जातो ना, स्वयंपाक बनवण्यासाठी मला 1000 रुपये पगार। रविवारी काम करतो, आठवड्यातून 1 बाजार एवढा करतो मी वालवडमध्ये। हॉटेल कधी असतं सुरू? सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 3 वाजेपर्यंत। वालवडचा जनावरांचा बाजार हा सकाळी 7 वाजता सुरू होतो, त्यामुळे अनेक शेतकरी व व्यापारी बाजाराला येताना केवळ भाकरी घेऊन येतात, तर सचिन यांच्या हॉटेलची भाजी ते विकत घेतात। त्यामुळे सचिन यांच्या हॉटेलची भाजी प्रसिद्ध आहे। हॉटेल महिन्यातून केवळ 4च दिवस चालते, तर इतर दिवशी सचिन हे 500 रुपये रोजाने स्वयंपाक बनवण्यासाठी कामाला जातात। आजोबांनी सुरू केलेला व्यवसाय सचिन यांनी अविरत सुरू ठेवलाय। अपंग असूनही सचिन यांची जिद्द आणि चिकाटी आदर्शवत आहे।